नमस्कार नाथ भक्तांनो, आपल्या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण नाथ संप्रदायातील एक अत्यंत गूढ, रहस्यमय आणि भक्तिमय विषय जाणून घेणार आहोत. अनेक भक्तांच्या मनात हा प्रश्न असतो की मच्छिंद्रनाथ महाराज मायंबाला का गेले? त्यांचे तेथील कार्य काय होते आणि मायंबा हे स्थान नाथभक्तांसाठी इतके पवित्र का मानले जातात? या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी आपल्याला हजारो वर्षे मागे जावे लागेल. नाथ संप्रदायाच्या इतिहासात, योगसाधनेत आणि लोकपरंपरेत दडलेली ही कथा आज आपण सविस्तर ऐकणार आहोत. मच्छिंद्रनाथ महाराजांचा दिव्य जन्म. नाथ संप्रदायाच्या परंपरेनुसार एकदा भगवान शंकर माता पार्वतीला अमरत्व आणि योगविद्येचे गुप्त ज्ञान सांगत होते. हे ज्ञान कोणीही ऐकू नये म्हणून महादेवांनी निर्जन समुद्र किनारा निवडला. पण नियतीला काही वेगळेच मान्य होते. त्यावेळी एका मोठ्या माशाच्या पोटात असलेल्या बालकाने हे संपूर्ण ज्ञान ऐकले. भगवान शंकरांनी त्याला आशीर्वाद दिला आणि तोच बालक पुढे मच्छिंद्रनाथ म्हणून प्रसिद्ध झाला. यामुळे मच्छिंद्रनाथ महाराजांनी योगविद्येचे आद्य गुरु मानले जातात. नवनाथांमधील सर्वोच्च स्थान. नाथ संप्रदायात नवनाथाचे विशेष महत्त्व आहे. जसे की मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, जालिंदरनाथ, कानिफनाथ, गहिनीनाथ, चरपटीनाथ, नागनाथ, भर्तरीनाथ, रेवणनाथ यांचा समावेश होतो. यांपैकी मच्छिंद्रनाथ महाराज हे गुरुस्थानी मानले जातात. मच्छिंद्रनाथ महाराजांचा भारतभर प्रवास. महाराजांनी योगविद्या, धर्म आणि अध्यात्माचा प्रसार करण्यासाठी संपूर्ण भारतभर भ्रमण केले. हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत, गुजरातपासून आसामपर्यंत त्यांनी अनेक ठिकाणी साधना केली. जिथे धर्माचा ऱ्हास होत होता तिथे त्यांनी अध्यात्मदीपाचा प्रज्वलित केला. मायंबा परिसराची स्थिती. लोकपरंपरेनुसार त्या काळात मायंबा परिसर दाट जंगलांनी वेढलेला होता. तेथे अनेक साधू, योगी आणि तपस्वी साधना करीत असत. परंतु त्या भागात अनेक संकटे होती, जसे की दुष्काळ, रोगराई, भीती, अंधश्रद्धा, असुरक्षितता. लोक त्रस्त झाले होते. भक्तांची प्रार्थना. मायंबा परिसरातील लोकांनी मच्छिंद्रनाथ महाराजांच्या कीर्तीबद्दल ऐकले. त्यांना विश्वास होता की हे महान योगी त्यांच्या संकटातून मुक्त करू शकतात. लोकांनी प्रार्थना केली, हे नाथ महाराज, आमच्यावर कृपा करा, आमच्या भूमीला आशीर्वाद द्या. भक्तांच्या हाकेला प्रतिसाद देत महाराज मायंबा येथे आले, असे सांगितले जाते. मायंबात आगमन. महाराज जेव्हा मायंबा येथे आले तेव्हा गावकऱ्यांनी त्यांचे मोठ्या भक्तिभावाने स्वागत केले. परंतु महाराजांना प्रसिद्धी नको होती. त्यांनी गावापासून थोड्या अंतरावर असलेल्या शांत जागेची निवड केली. तेथे त्यांनी ध्यानधारणा सुरू केली. कठोर तपश्चर्या. महाराज अनेक दिवस मौन व्रत पाळत होते. ते दिवस-रात्र ध्यान करीत, अन्न-पाण्याचीही पर्वा न करता ते समाधी अवस्थेत राहत. त्यांच्या तपश्चर्येमुळे त्या परिसरात एक विलक्षण आध्यात्मिक ऊर्जा निर्माण झाली. पाण्याचा चमत्कार. एकदा त्या भागात भयंकर दुष्काळ पडला. विहिरी कोरड्या पडल्या, नद्या आटल्या, जनावरे तहानेने मरू लागली. लोकांनी महाराजांकडे धाव घेतली. महाराजांनी ध्यान केले आणि परमेश्वराला प्रार्थना केली. काही कथांनुसार त्यांनी आपला योगदंड जमिनीत रोवला आणि त्या ठिकाणी पाण्याचा झरा निर्माण झाला. आजही अनेक भक्त ही कथा श्रद्धेने सांगतात. रोगमुक्तीचा प्रसंग. त्या काळी अनेक लोक गंभीर आजारांनी त्रस्त होते. औषधोपचार नव्हते. लोक महाराजांकडे येऊ लागले. महाराज त्यांना धैर्य देत ईश्वर भक्तीचा मार्ग दाखवतात. अनेक लोक बरे झाल्याच्या कथा आजही सांगितल्या जातात. गोरक्षनाथांची भेट. नाथ परंपरेनुसार गोरक्षनाथ महाराज हे मच्छिंद्रनाथांचे श्रेष्ठ शिष्य होते. मायंबा परिसरात गोरक्षनाथ महाराजांनी आपल्या गुरूंची सेवा सुरू केली, अशी श्रद्धा आहे. गुरु आणि शिष्य यांच्यातील हा संबंध नाथ संप्रदायाचा पाया मानला जातो.
मायंबा का पवित्र मानले जाते? कारण येथे मच्छिंद्रनाथ महाराजांनी साधना केली, भक्तांना मार्गदर्शन केले, धर्माचा प्रसार केला, लोकांचे कल्याण केले. यामुळे मायंबा हे नाथ भक्तांचे श्रद्धास्थान मानले जाते. समाधीचे रहस्य. अनेक भक्त विचारतात, समाधीजवळ का जाऊ देत नाहीत? याचे उत्तर धार्मिक परंपरेनुसार जडलेले आहे. नाथ संप्रदायात समाधीला अत्यंत पवित्र स्थान मानले जातात. समाधीस्थ योगींची ऊर्जा अखंड कार्यरत असते. म्हणूनच काही ठिकाणी विशिष्ट नियमांचे पालन करावे लागते. नाथ संप्रदायाचा संदेश. मच्छिंद्रनाथ महाराजांनी सांगितले, देव शोधण्यासाठी जंगलात जाण्याची गरज नाही. मन शुद्ध असेल तर देव तुमच्यातच आहे. त्यांच्या शिकवणीत सत्य, स्वयं, साधना, गुरुसेवा, भक्ती, मानवता यांना सर्वोच्च स्थान आहे. आजचे मायंबा. हजारो भक्त मायंबाला भेट देतात. तेथे जाऊन दर्शन घेतात, नवस करतात, प्रार्थना करतात, नाथ मंत्रांचा जप करतात. अनेक भक्तांना मानसिक शांती मिळते. भक्तांनो, मच्छिंद्रनाथ महाराज मायंबाला का गेले याचा निश्चित ऐतिहासिक पुरावा उपलब्ध नसला तरी नाथ संप्रदायातील परंपरा, लोककथा आणि भक्तांची श्रद्धा यानुसार त्यांनी तेथे लोककल्याण, साधना आणि धर्मप्रसारासाठी वास्तव्य केले असे मानले जाते. आजही त्यांच्या कृपेची अनुभूती अनेक भक्त घेतात. त्यांचे जीवन आपल्याला शिकवते की श्रद्धा, साधना आणि गुरुसेवा यांच्यामध्ये खरे अध्यात्म आहे. जर तुम्हाला ही धार्मिक माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये लिहा, अलख निरंजन. श्री मच्छिंद्रनाथ महाराज की जय. नवनाथ महाराज की जय. धन्यवाद. अलख निरंजन.